सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांना अद्याप कोकाटेंचा राजीनामा प्राप्त नाही। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे असणार। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा। मुंडेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघात शहांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंचा हायकमांड मुंबईत दिल्लीत का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मंत्रिपदासाठी मुंडे भाजपात जाण्याची शक्यता। करू नये मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुखांचा हल्लाबोल कराड गँगला राजआश्रय होता हे सिद्ध करताना दबाव येऊ शकतो असं पत्र कोर्टात दिलंय देशमुखांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत। पोलिसांनी शिवीगाळ त्याला भोवलेली आहे। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी। कारेमोरेंसह 4 सहकार्यांची बंद पत्रकावरती सुटका। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचे एकनाथ शिंदेंकडे बोट। आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं। अंधारेंचा आरोप, शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही। एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल। शंभूराज देसाईंचा इशारा। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा करत उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित वचननामा जाहीर करणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सोबत जाण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी सुरू। काँग्रेसनंही सोबत येण्याचा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह। सूत्रांची माहिती। शुक्रवारी वाय.बी. चव्हाण सेंटरवर एकत्रित बैठक होणार। ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सवळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी। जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेत युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश मस्केंची प्रतिक्रिया। दक्षिण आफ्रिकेविरोधातील 4थ्या T20 सामना दाट धुक्यांमुळे रद्द। 5 सामन्याच्या मालिकेत भारताची 2-1 आघाडी। मालिकेतील अंतिम सामना परवा खेळवला जाणार।